नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही बुद्धगीताने सुरुवात करू, बाबासाहेबांच्या गीताने सुरू करू. अनिल भगत यांच्या सुरात. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. सिद्धार्थ बुद्ध झाले, पुनवेची रात होती. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. सिद्धार्थ बुद्ध झाले, पुनवेची रात्र होती. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. सत्याचा शोध घेण्या सिद्धार्थ सिद्ध झाले. काळाशी झुंज देऊन बुद्ध प्रबुद्ध झाले. बोधी गैस प्रज्ञा सरिता वाहत होती. बोधी गैस प्रज्ञा सरिता वाहत होती. सिद्धार्थ बुद्ध झाले, पुनवेची रात्र होती. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. सिद्धार्थ बुद्ध झाले, पुनवेची रात्र होती. सुमेध बोधिसत्वा बुद्धीची साथ होती. बुद्धीची साथ होती. बुद्धीची साथ होती. आज देश विदेशात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्याबद्दल आपण सविस्तर थोडी चर्चा करू. आज तुम्हा सर्वांना माहिती आहे की महुआ मित्रा नावाची मेंबर ऑफ पार्लिमेंट तृणमूल काँग्रेसची तिचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी एक व्हिजिलंट कमिटीने शिफारस केलेली आहे. 6:4च्या रेशोमध्ये तो निकाल दिला. तुम्हाला ज्या दिवशी तिला बोलवण्यात आलं आणि तिच्यावरती चार्ज असा होता की हिरानंदानींनी तिला क्वेश्चन विचारायसाठी प्रश्न केले, कारण त्यांची इंटरनल रायव्हलरी होती अडाणी आणि हिरानंदानीसोबत. तिने साफ नकार केला त्याच्यावरती आणि ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले तिला त्याच्यात ती एकदम डिस्टर्ब झाली आणि ती उठून गेली की हे तिचे मला त्यांचे प्रश्न पर्सनल प्रश्न ह्याच्यामध्ये हे नाही आहे आणि मी ती माझ्यावरती जसं काही मी प्रॉस्टिट्यूट आहे अशा पद्धतीचे मला तुम्ही प्रश्न विचारलेत की हॉटेलमध्ये बिल कोणी भरलं, हे काय झालं, ते काय झालं, दिस ऑल पर्सनल इश्यूज. आणि त्याच्यामुळे ती ब्लास्ट होऊन ती इमिजिएटली ती शी डिस्टर्ब अँड वेंट अवे. ती निघून गेली तिथनं आणि हा सर्वांचा प्रकार तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर तिथे
गव्हर्नमेंटनी पुन्हा CBIची इन्क्वायरी तिच्या अगेन्स्टमध्ये लावली आणि CBI आता त्या CBIचं मॅटर तर काही नाही. तिने सांगितलं की काय रेट टाकायचा आहे, काय असेल ते बघा तुम्ही, आणि मला कुठे पैसे दिले आणि किती पैसे दिले हे तिने सांगावे. सांगायचं म्हणजे या सर्व बातमीच्या मागे ज्या पद्धतीची मानसिकता आहे अत्यंत घृणास्पद आहे. लोकांनी एखाद्याला परेशान करायचं म्हणजे खोट्या याच्यावरती किती परेशान करावं हा महत्त्वाचा इश्यू आहे. आणि जर त्याचाच हा जर बेस असेल, हा लोकशाहीचा जर बेस असेल, तर आम्हा लोकांना, सर्व आंबेडकरी लोकांना त्याचा निषेध केला पाहिजे किंवा त्याच्यातलं मोठ्या प्रमाणातली जनजागृती केली पाहिजे. मला वाटते की एवढा मोठा इश्यू होऊ नये. आंबेडकरी समाज मात्र गप्प बसलेला आहे आणि त्यांना कळत नाही की काय केलं पाहिजे, काय करायला नको. आज त्याची कमीत कमी तो एवढा मोठा इश्यू घेऊन त्यांनी रस्त्यावर यायला पाहिजे होतं किंवा काहीतरी पार्लिमेंटरियन कमिटीला किंवा सभापतीला यांनी पत्र लिहायला पाहिजे, निवेदनं द्यायला पाहिजे की हे बरोबर नाही. आणि पब्लिकमध्ये ज्यावेळेस तिची काय कॉन्फिडेन्शियल होती का, तिने जर दिले तर तिने सांगायला पाहिजे की एवढे पैसे मी घेत होती किंवा काय, असं काहीतरी सांगायला पाहिजे की हिरानंदानी एक ॲफिडेविट केलं, त्याच्यात पैशाचा उल्लेखच नाही, ती वारंवार सांगते. आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्त्रीवरती ज्यावेळेस ती हल्ला करते अशा पद्धतीचं करू नये. त्याच्यात अत्यंत दुःखाची बाब आहे, ती आम्हाला अजिबात आवडलेली नाही. एक दुसरी अत्यंत महत्त्वाची आणि सुखद घटना अशी झालेली आहे की राहुल आणि वरुण हा संजय गांधीचा मुलगा, राहुल हा राजीव गांधीचा मुलगा. इंदिरा गांधीचे दोन मुलं होते, त्यापैकी ते 30-40 वर्ष आधीची गोष्ट आहे की त्या दोघांमध्ये काहीतरी एक रिफ्ट आली आणि त्यांना जमलं नाही, त्यांच्या फॅमिलीमध्ये गडबड झाली, त्याच्यामुळे ते वेगळे गेले. वरुण गांधी, मेनका गांधी ह्या BJPमध्ये जॉईन झाल्या आणि हे काँग्रेसमध्ये ओरिजिनल जे होते ते राहिले. परंतु सध्याची परिस्थिती पाहून मध्ये सोनिया गांधी मेनका गांधींना भेटायला गेल्या आणि चर्चा झाली, त्यांचे पर्सनल येणं जाणं त्यांचं सुरू होतं आणि त्याच्यातूनच आज वरुण गांधी आणि राहुल गांधीची जी भेट झालेली आहे त्याच्यावरनं BJPमध्ये एकदम एक वादक आल्यासारखी सिच्युएशन निर्माण झालेली आहे की UPमध्ये अजूनपर्यंत काँग्रेसला तेवढा मोठा दमदार माणूस भेटलेला नव्हता. परंतु वरुण गांधी हा तिसऱ्यांदा खासदार निवडून आलेला, अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व असणारा, सर्वसामान्यासोबत त्यांची नाड असणारा माणूस आज जर राहुल गांधीला भेटला असेल, काँग्रेस पक्षाला मिळाला असेल, तर UPमध्ये BJPला मोठं खंडर पडण्याची एक मोठी शक्यता निर्माण झालेली आहे. आणि मला असं वाटते की त्याच्यामुळे निश्चितच काँग्रेस पक्ष हा म्हणजे BJP तर डिस्टर्ब झालेलीच असेल, पण काँग्रेस पक्षामध्ये एक उल्हासाचं वातावरण निर्माण होईल. आणि अनेक वर्षापासून आपण बघतो आहे की राहुल गांधींनी कधीही वरुण गांधींनी राहुल गांधीबद्दल किंवा काँग्रेसबद्दल टीका केलेली नाही. त्याच्यातनं ते एक महत्त्वाचं पाऊल होतं. त्याच्यामुळे त्यांचे संबंध पुन्हा सुधारतील याबद्दल एक हे होतं. आजचा 8 तारखेचा नोटाबंदीचा दिवस, आज सर्व जगभर त्याचं ॲनालिसिस झालं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे नोटाबंदी केली त्याच्यातनं काय आम्ही हासिल केलं, काय केलं आणि किती प्रॉमिसेस केले की मी 50 दिवस जर झालं नाही तर मला तुम्ही रस्त्यावर हे करा आणि ते करा, काय जे मोदींच्या तोंडून निघालेले शब्द आहे ते आज पुन्हा सर्व चॅनलमध्ये आले. आणि त्याच्यामुळे ऐन इलेक्शनच्या तोंडावरती हे सर्व होताना मला असं वाटते की त्याचा इलेक्शनवरती काही ना काही प्रमाणात परिणाम निश्चितच होईल. आज 5 स्टेटचे इलेक्शन्स आहेत, 2 स्टेटचे ऑलरेडी सुरू झाले, तिसऱ्या स्टेटही सुरू झालं. आणि हे सर्वच्या सर्व सुरू असताना ह्या एवढ्या मोठ्या घडामोडी ह्या निश्चितच BJPच्या विरोधात जातील अशा पद्धतीचा आकल किंवा कलच म्हणजे एक भूमिका सर्वच वर्तमानपत्रांनी, TV चॅनलवाल्यांनी, YouTube चॅनलवाल्यांनी दर्शविलेली आहे की BJPला त्याचं नुकसान होईल आणि ते झालंच तर काही आश्चर्य नाही. नेहमीप्रमाणे आम्ही आज बुद्धाची एक छोटीशी क्लिप दाखवणार आहे. क्लिप अशी आहे की बुद्ध आपल्या घरी जात असतो, पुन्हा परत आपल्या वडिलांना, पत्नीला भेटायला तो ज्यावेळेस जातो आणि त्यावेळेस एकदम उल्हास वातावरण असते. आणि सिद्धार्थ म्हणजे बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर एक भिक्षापात्र घेऊन आपलं तो हे करत असतो, आचारिका करत असते. परंतु हे ज्यावेळेस शुद्धोधनाला हे कळते आणि ते पाहतात त्यावेळेस फार दुःख होतं त्यांना आणि ते त्यांच्याशी त्याचा फार थोडासा संवाद होतो.
नंतर काही वेळानंतर यशोधरेची भेट होते आणि यशोधरेला भेटल्यानंतरही ज्या पद्धतीच्या दोघांमध्ये संवाद होतो आणि त्याच्यानंतर मग ते जेवायला बसतात, तिथपर्यंतचा जो संवाद आहे अत्यंत महत्त्वाचा आहे, 6-7 मिनटाचा आहे. तो निश्चितच तुम्हाला आवडेल. चला बघूया आपण बुद्धा या सिरियलमधलं दृश्य. आंखें खोलो यशु, जहां मैं तुम्हें छोड़कर गया था वहीं तुमसे मिलने आया हूं. तुम्हें दिया हुआ वचन पूर्ण करने आया हूं. यशोधरा की व्यथा अब हमसे नहीं देखी जा रही. नारी का धैर्य और निस्वार्थ ऐसा उज्जवल रूप मैंने कभी नहीं देखा. जब उसे ज्ञात हुआ कि तुमने धरती को अपना बिछाना बना दिया है तो उसने भी धरती को अपना सैया बना दिया. गहने और रेशमी वस्त्र त्याग दिए और उसने भी गिरवा पहन लिया. जब उसे पता चला कि तुम एक ही बार भोज करते उसने भी एक ही बार भोज करना शुरू किया. तुम्हारे लिए ये सब आसान था पुत्र, क्योंकि वन में तुम्हारी एकाग्रता को भंग करने के लिए कोई नहीं था. परंतु यशोधरा इसी संसार में, इसी वैभव में, इसी ऐश्वर्य में ये सब कर पाई. सबके ताने सुनकर अपनी आस्था पर अटल रही. यशु, आप तो मुझे गोपा कहकर पुकारते थे. यशु का संबोधन तो पराया लगता है. आप आएंगे इस विश्वास में मैंने इन 7 वर्षों में प्रत्येक क्षण आपकी प्रतीक्षा में काटे. 7 वर्ष नहीं यशु, कई जन्म लगे, कई जन्म. तब मुझे संबोधि प्राप्त हुई. मेरे हृदय में बिल्कुल भी शंका ना उठी. आप में वो सारे गुण थे जो आपको बौद्धिस्तव बनाते. आइए, एक प्रश्न जो मेरे हृदय में टीस बनकर बैठा है, क्या वो प्रश्न मैं आपसे कर सकती हूँ? तुम्हारे हर प्रश्न का उत्तर दूंगा मैं. आप केवल ये बताइए कि आपने इतना सब किया, मन में कष्ट भोगे, अपने को दुखाया, सताया, तो ये बताइए कि आप यहाँ इसी संसार में रहकर संबोधि का मार्ग नहीं पा सकते थे? मैं आपके मार्ग में बाधक नहीं बनती. यशु, नारी हर बंधनों के बीच रहकर भी मुक्ति पा लेती है, पर नारी हृदय और पुरुष हृदय के भेद को भी समझना होगा. आकाश से वर्षा तब तक नहीं होती जब तक सूर्य की उग्रता से जल भाप ना बन जाए. मुझे संसार से विमुख होना ही था, तब से इस शरीर को जलाना ही था, अपने अंतर की मारा को पराजित करना ही था, और अपने अंतर के मारा से संघर्ष केवल एकांत में ही हो सकता था. उसे पराजित करना मेरे जीवन और मरण का प्रश्न था, और अपने अंतर के मारा से मुक्ति पा
मुझे संबोधि का मार्ग प्राप्त हुआ। ये परम ज्ञान अब केवल मेरा नहीं, जन जन का है। अर्थात अब आप मेरे और राहुल के सौभाग्य में नहीं। यशु, यदि तुम दोनों का ही दुख दूर करूं, तो इस संसार की असंख्य पीड़ित आत्माओं का क्या होगा? ये सारा संसार ही मेरा हो चला है। तुम्हारा हृदय बहुत बड़ा है, उसे छोटा मत करो यशो। बुद्ध दीपांकर के आशीर्वाद से हम दोनों जन्मों से जुड़े हैं। इस जन्म में तुम्हारे साथ, तुम्हारी सहनशीलता, तुम्हारे धीरज के कारण ही मैं संबोधि को प्राप्त हुआ। अपार ऋण है तुम्हारा मुझ पर। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि। आता बघूया आपण बहुजन सौरभमध्ये आज महत्त्वाच्या बातम्या काय काय आम्ही छापलेले आहेत। आज आम्ही बिहार विधानसभेत 65% आरक्षणाचे विधेयक बिनविरोधी मंजूर। अत्यंत आनंदाची बाब आहे। जो इथला जो इश्यू होता ओबीसीचा आणि मराठा समाजाचा, तो बहुधा याच्यामुळे तो संपेल असा अंदाज आहे। पण त्यामुळे नुकसान मात्र BJPला होईल, सुवर्णांना नुकसान होईल आणि त्याला कुठे ना कुठेतरी मोठा धक्का बसण्याची एक शक्यता आहे। तर त्याच्यामुळे आजच्या ह्याच्यामध्ये आणि लोकांना एक रस्ता मिळाला ना। एखाद्या स्टेटला जर तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्रातही अशाच पद्धतीची व्हायची तर तुम्ही करा ना, 65% तुम्ही हे करा। सेंट्रलला म्हणा तुम्ही सेंट्रलमध्ये BJPचं राज्य आहे ते त्यांना अप्रुव्हल करतील आणि मराठ्यांना एक्स्ट्रा रिझर्वेशन मिळेल। हीच तर भूमिका ओबीसीची आहे। परंतु एवढे दिवसपर्यंत तिकडे मात्र जात नाही। ते म्हणतात 50पेक्षा जास्त नाही, इकॉनॉमिकली बॅकवर्डसाठी 10% मात्र वाढवलं आहे। तर ते म्हणतील अजून वाढवा तुम्ही, 50चे 60 झाले, 65 करा, 70 करा, काही इश्यू नाही आहे। तर असं जर झालं तर हा पेपर आज अत्यंत महत्त्वाचा होता। अनेक पेपरमध्ये त्या हेडलाईन्स नाहीत, परंतु आम्ही मात्र ते केलेलं आहे। ST कर्मचारी अधिकाऱ्यांना 6,000 रुपयाचा बोनस जाहीर। अत्यंत सुखदायक बातमी आहे। कारण असं आहे की दिवाळीच्या ह्याच्यातला बोनस ही फार जुनी प्रक्रिया होती आणि त्याच्यामुळे आमच्याही घरच्या लोकांना, बाबांना वगैरे आम्हाला बोनस मिळालं की फार बरं वाटत होतं। तर ती आजही आम्हाला तिची आठवण झालेली आहे। त्याच्यामुळे ती एक बातमी आम्ही लावलेली आहे। नोटबंदीमुळे राहुल गांधीची पंतप्रधान मंत्री मोदीवर टीका। नोटबंदीत काय काय त्यांनी परिणाम झाले, लोकांना किती त्रास झाला याच्याबद्दलची टीकात्मक एक बातमी पान 1वरती आम्ही घेतलेली आहे। 7 वर्षीय मुलाला दुकानदाराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, आग्र्याची बातमी आहे। ती आज आम्ही पान 1वरती घेतलेली आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर 4 डिसेंबरपासून तर 22 डिसेंबरपर्यंत याच्यामध्ये एक अधिवेशन होणार आहे दिल्लीचं आणि त्याच्यामुळे सर्वांच्या याच्यात त्याचं लक्ष लागलेलं आहे। त्याच्या शेजारी आम्ही महुआ मोइत्राचं एक हे केलेलं आहे की निलंबनाचा प्रस्ताव मंजूर, म्हणजे 6 वर्सेस 4 अशा पद्धतीचा तो प्रस्ताव आहे। त्याच्यामुळे ती बातमी आज महत्त्वाची असल्यामुळे आम्ही पान 1वरती घेतलेली आहे। नक्षल प्रभावी मतदारसंघात वाढली मतदारांची संख्या। आज तुम्ही बत्सर आणि हा जो भाग आहे छत्तीसगडचा, तिथे एवढ्या वर्षापर्यंत BJPच्या काळामध्ये सातत्यानं तिथे हिंसा होत होती। नक्षलाईट इतके हे झालेले होते आणि त्यांच्यात आणि गव्हर्नमेंटमध्ये अत्यंत खडाजंगी सुरू होत होती। परंतु बघेल गव्हर्नमेंटनी मात्र, त्यांचे वडील आता नागपूरला आले असताना आम्ही त्यांना विचारलं की असं कसं तुम्ही नक्षलाईट लोकांना कंट्रोलमध्ये आणलं, तर त्यांनी एकच सांगितलं की बुद्धाच्या वचनाप्रमाणे मैत्रीमुळेच आम्ही आज ते सर्व येऊ शकलं आणि तिथले हिंसा कमी झाली, हिंसा संपली जवळपास, अशा पद्धतीची ती बातमी आहे। समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, दोघांचा मृत्यू तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, नेहमीचाच प्रकार झालेला आहे। अजित पवार गटाचे 20,000 प्रतिज्ञापत्र सदोष, म्हणजे आज यांची मुंबईची बातमी आहे आणि ती आज आम्ही पान 4वर घेतलेली आहे। सुषमा अंधारेच्या ट्विटरने खळबळ झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अनेक सवाल केलेले आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आज तिची बातमी आज आम्ही पान 1वरती घेतलेली आहे। आज बघूया पान 4वरती आज आम्ही काय काय घेतलेले।
BSRPचा ग्रामपंचायतमध्ये प्रवेश काही 1-2 ठिकाणी निवडून आले ते. राज्य परिवहन महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा पेन्शनकरिता एल्गार पेन्शन मिळावी म्हणून MSRTC राज्य परिवहन याच्यातला ह्यांचा एक एल्गार म्हणजे हे सुरू झालेलं आहे. एक आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे. दाभा लेआउट येथील रस्ते चोरीला जाऊ लागले आहेत, एक बातमी आहे, नागपूरचीच आहे. श्री गुरुदेव सेवा मंडळात रंगले झाडीबोली कवी संमेलन, ही एक गडचिरोलीतली एक बातमी आहे, ती आज आम्ही इथे घेतलेली आहे. यंदाचा युवा महोत्सव 22 नोव्हेंबरला. नंतर त्याच्याच खाली आम्ही एस टीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपदान व रजा रोखीकरण, त्यांचे अनेक प्रश्न होते आणि त्यांचे STमधले जे सेवानिवृत्त झाले त्यांच्या अनेक गोष्टी थांबलेल्या होत्या, त्या सरकारकडे जाऊनही कोर्टातही जाऊन त्यांना विशेष काही त्याच्यातला लाभ झालेला नाही. त्याच्यामुळे त्यांनी एक खंत व्यक्त केलेली आहे. विद्यार्थ्याला दिले प्रदूषणमुक्त व आरोग्यदायी दिवाळीचे धडे, एक सुंदर बातमी आहे, नागपूरची आहे. प्रदूषणावरती त्यांनी ते प्रबोधन केलेलं आहे. निसर्ग संपत्ती व आदिवासी दोन्हीचे अस्तित्व धोक्यात, ॲडव्होकेट लालूसी ननोटी गोंदियाची बातमी आहे. आणि निसर्ग संपत्तीचं कसं रक्षण करावं आणि ही महत्त्वाची जबाबदारी ही आदिवासींची पण आहे, याच्यातलं एक चांगलं संवादाची बातमी आज आम्ही पान 4 वर दिलेली आहे. आज बघूया आपण पान 2 वरती काय काय दिलेलं आहे. पान 2 वरचा आजचा अग्रलेख हा प्रामुख्यानं आज आम्ही वैचारिक दिवाळखोरी कशी काय होते. आत्ताच तुम्ही हा मौया मैत्राचा जो आम्ही आता त्याच्या आधी मी चर्चा केली, किती म्हणजे लोकांनी हे करावं, म्हणजे याला काय म्हणावं, वैचारिक दिवाळखोरीच आहे. आणि बेशरम की बाबा लोक काय म्हणतील, परंतु आम्ही काही लोकांनी म्हणावं याआधी पेशवाईत काय काय झालं हे सर्व लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे आज तरी कमीत कमी लोकांनी सुधारायला पाहिजे अशा पद्धतीची एक ती ध्येय होती. त्याच्या शेजारची बातमी आहे, विनोद सदावर्तींनी या स्त्री स्वातंत्र्याचा हा स्तंभलेख आमच्या संयोजिका प्राध्यापक गायधनी दुपटे यांनी लावलेला आहे. तो सुंदर एक वाचनीय लेख आहे. त्याच्याच खाली आम्ही घेतलेल्या महामानव प्रतिष्ठानची मानवंदना अंजू निमसरकार कांबळे नवी दिल्ली यांची ती न्यूज आहे की महामानव प्रतिष्ठानाची मानवंदना कशी द्यावी याबद्दलचा एक सुंदरसा लेख तिने दिलेला आहे. त्याच्यानंतर आज बघूया त्याच्याच खाली राजकीय लोकशाहीमध्ये बंधुभावाचे महत्त्व जीवन गावंडेचं आहे. ज्या पद्धतीने सुरू आहे आता की OBC वर्सेस हे एक जात वर्सेस दुसरी जात, आणि अशा पद्धतीच्या याच्याने सर्व बंधुत्वभाव पार नष्ट झालेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा लेख अत्यंत चांगला आहे, मी वाचला आहे आणि वाचायला पाहिजे तुम्हा सर्व लोकांनी. सुधारणावादी जनक्रांतीची प्रेरणा बिरसा मुंडा, हे तुम्हाला माहिती आहे की आदिवासींचा राजा म्हणून बिरसा मुंडा होता आणि त्याच्यात फार समतावादी राज्य होतं. आणि त्यावेळेस जी सामाजिक हे होती समतरता म्हणजे हे होती म्हणजे समानता होती ती बिरसा मुंडांनी ती कायम ठेवलेली होती. आज सुरेंद्र बुराडेंचा हा सुंदर लेख आज आम्ही वाचनीय आहे, तो निश्चित तुम्ही सर्व लोकांना मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही वाचायला पाहिजे. समाधानायम सोखायम म्हणजे लोकांना प्रत्येकाला समाधान झालं पाहिजे आपल्या कामाचं, प्रणोली काळमकर यांचा हा सुंदरसा लेख आहे, तो आज त्याच्याच खाली आम्ही घेतलेला आहे, वाचनीय आहे. आज अविनाश टिपले चंद्रपूरचे युवक युवतींनी शिक्षणाचा योग्य फायदा घ्यावा याच्यावरती एक सुंदरसा लेख आहे, युवकांसाठी आहे. आणि खऱ्या अर्थानं जर तुम्ही आपला कसा विकास करावा याच्यासाठी अनेक त्यांनी सूचना केलेल्या आहेत अविनाश टिपलेनी. त्याच्यामुळे मला असं वाटते की ती सर्वांनी वाचायला पाहिजे. अशा पद्धतीने आम्ही बहुजन सौरभचा आज आम्ही अंक पूर्ण केला आहे. एक अत्यंत महत्त्वाची सूचना की परवाच्या एका यूट्यूबमध्ये आम्ही चुकून माझा तो बाबासाहेबांनी जिथे भंडाऱ्यावरून हारले ही मी थोडी चुकीची माहिती दिली. चुकीची म्हणजे वर्ष चुकलं, ती 1954ची हे होती, मी त्याच्यात चुकून काहीतरी 57 वगैरे बोललं गेलं. त्यावेळेस तर बाबासाहेब अस्तित्वातच नव्हते, पण ते मला बोलता ते होऊन गेलं, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्याला वाचताना तुम्ही 1954लाच घ्यावा. परंतु तो जो त्यात पुन्हा अजून एक सप्लिमेंटरी होती. आज आमचे आयन रामटेके म्हणून आमचे जवळचे मित्र आहेत आणि आमचे बहुजन सौरभचे ॲडवायझर आहेत, ते नेहमी सांगत असतात. त्यांनी मला पुन्हा एक ॲडिक्शन केलं की काही लोकांनी असंही म्हटलं होतं, बाबासाहेबांना सुचवलं होतं की त्यावेळेस SP समाजवादी पार्टी त्यावेळेसची वेगळी होती,
तर त्यांना आपण एकच वोट द्यावं. तर बाबासाहेब त्याच्यावरती चिडले होते. ते काँग्रेससोबत युती नव्हती झाली, ती SP सोबत झाली होती आणि त्याच्यामुळे बाबासाहेब म्हणाले की नाही मी पडलो तरी चालेल, परंतु मला कलंक लागायला नको की माझ्या माणसांनी 2 वोट नाही दिले, एकच, परंतु आम्ही कमिटमेंट जे होतं शब्दाला व अर्थ आम्ही राहिलेला नाही, अशा पद्धतीची ती सूचना आहे. त्यामुळे ज्या कोणाला वाचण्यामध्ये थोडंसं हे झालं असेल मिसअंडरस्टँडिंग तर त्यांनी तो दूर करावा. आणि इथेच बोलतो आणि भेटूया पुन्हा. तोपर्यंत जय भीम. त्याच्या आधी पुन्हा एकदा सांगतो की दिवाळीच्या याच्यात जर कोणी दिवा लावायचा असेल तर एक मेणबत्ती आपल्या घरात निश्चितच गाझा बॉर्डरमध्ये मेलेल्या लहान लहान मुलांच्या आठवणीच्या प्रती लावावा ही माझी इच्छा आहे. सर्वांनी आपल्या इथे एक मोमबत्ती आपल्या इथं लावावी आणि ज्या ज्या लोकांनी मोमबत्ती लावत असतील त्यांनी मोमबत्तीचा एक फोटो काढावा आणि बहुजन सौरभला द्या. म्हणजे कसं होईल की तुमचा फोटो आणि त्याच्यातलं हे आणि तिथल्या बालकांच्या प्रति स्मृतीस एक श्रद्धांजली असं म्हणून ते देऊन बहुजन सौरभला संध्या मॅडमला द्या आणि माझा त्याच्यात रेफरन्स निश्चित टाका. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम.